ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एकदा एक गृहस्थ एका संत गृहस्थाकडे पुरुषाकडे गेला आणि या संत महाराजाला सांगू लागला की मी तुमच्याविषयी काहीतरी वाईट ऐकलेलं आहे आणि मला ते तुम्हाला सांगायचं आहे. ह्या संत गृहस्थाने त्या पुरुषाला सांगितलं की तुला 3 प्रश्नाची उत्तरं द्यावे लागतील आणि त्यानंतरच तू मला जे काही सांगणार आहे ते तू सांगू शकतो. पहिला प्रश्न, जे तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये 100% तथ्य आहे का, ती बातमी खरी आहे का? आणि हा गृहस्थ बोलला, नाही महाराज, मी फक्त ती ऐकलेली आहे. दुसरा प्रश्न, तू मला जे काही सांगणार आहे ते माझ्यासाठी चांगलं आहे का, आनंद देणार आहे का? आणि तो गृहस्थ बोलला, नाही महाराज, मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुमच्या विरुद्ध आहे आणि वाईट आहे आणि म्हणून आनंद देऊ शकत नाही. तिसरा प्रश्न हा आहे की तुम्ही मला जे काही सांगणार आहात ते मला उपयुक्त आणि गरजेचं आहे का? आणि हा गृहस्थ बोलला, मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुम्हाला गरजेचं नाही. आणि मग हा संत गृहस्थ ह्या गृहस्थाला बोलला की जर त्यामध्ये 100% तथ्य नाही, ते चांगलं नाही माझ्यासाठी, ते उपयुक्त नाही, ते गरजेचं नाही, तर ते मला सांगून काय फायदा आहे? त्यामध्ये माझा फायदा किंवा लाभ नाही आणि तुम्हालाही आनंद मिळणार नाही, ती निव्वळ अफवा असणार आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण डिजिटल युगामध्ये राहत असताना, प्रसार माध्यमाच्या युगात राहत असताना माहितीचा महापूर आलेला आहे आणि ह्यामध्ये अनेक वेळेला खोट्या बातम्या आणि अफवा आपल्या कानावर येत असतात. आणि म्हणून बायबल योहानाचं शुभवर्तमान अध्याय 8:32 मध्ये पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, जर तुम्हाला सत्य कळालं, सत्य तुम्ही ओळखलं, तर सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. म्हणजेच आम्ही येशूचे अनुयायी आहोत आणि आम्ही सत्याचीच आणि फक्त सत्याची आस आणि कास धरणार आहोत आणि सत्याची सुवार्ता देणार आहोत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 2016 मध्ये आपण पाहिलं की 2000 रुपयाची नोट आली बाजारामध्ये आणि परत एकदा प्रसार माध्यमांनी अफवा पसरविलेली होती की ह्या नोटीमध्ये नॅनो चिप टाकलेली आहे आणि ह्या चिपद्वारे तुमच्याकडे असलेला पैसा, तुमच्या घरात असलेला पैसा, जमिनीखाली असलेला पैसा सगळं काही सरकारला दिसणार आहे. परंतु पुढे आपण पाहतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलं की तशी चिप ह्या 2000च्या नोटीमध्ये बिलकुल नाही. आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या अफवेमुळे, ह्या खोट्या बातम्यांमुळे आपलं वैयक्तिक जीवन, सामाजिक जीवनामध्ये तेढ निर्माण होतं, राग आणि द्वेष निर्माण होतो. मोठमोठी युद्ध झालेली आहेत फक्त अफवा आणि किंवा खोट्या बातम्या दिल्यामुळे. आणि अशा वेळेला माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सत्य हे प्रकाशासारखं असतं. आपली जीभ जरी छोटी असली तरी ह्या जिभेमुळे आपल्या शरीराचा आणि ह्या जगाचा देखील नाश होऊ शकतो जर आपण तिचा वापर व्यवस्थित केला नाही तर. एखाद्याचं जीवन आपण उद्ध्वस्त करू शकतो. आणि म्हणून सत्य जे आहे तेच बोलावं आणि तेच आपल्या आचरणामध्ये आणावं. येशूच्या मृत्यूनंतर अशाच अफवा खूप निर्माण झाल्या. येशूच्या पुनरुत्थानानंतर तर अनेक अफवांना अफवांचा महापूर आला. आपल्याला माहीत आहे, येशू खरोखर मानव, देव आणि मानव म्हणून ह्या जगात आलेला होता. त्याला क्रुसावर खेळलेलं होतं. तो खरोखर मरण पावला आणि तो मेलेला आहे किंवा नाही हे नमूद करण्यासाठी त्याच्या खुशीमध्ये भाला भोसकलेला होता. रक्त आणि पाणी आलेलं होतं जे मरणाचं चिन्ह होतं. माझ्या प्रिय बंधू बहिणो, येशूला मोठ्या कबरेमध्ये ठेवून त्या कबरेवर मोठी धोंड लावलेली होती. जवळजवळ त्या धोंडीचं वजन असायचं 1.5 ते 2 टन. म्हणजे एखादी रक्तबंबाळ झालेली व्यक्ती, जखमी झालेली व्यक्ती ती धोंड बिलकुल हलवू शकत नव्हती. त्याशिवायही त्या कबरेकडे पहारा होता, सैनिक होतं. आणि माझ्या प्रिय बंधू बहिणो, एवढं सगळं तयारी केलेली असताना माझ्या प्रिय बंधू बहिणो, 3 दिवसानंतर त्या कबरेमध्ये येशूचा मृतदेह त्यांना दिसला नाही. कारण येशू पुनरुत्थित झालेला होता. तो जगापुढे नव्याने प्रकट झालेला होता. तो गौरवाने आणि वैभवाने नव्याने ह्या जगापुढे प्रकट झालेला होता आणि त्याने अनेक लोकांना दर्शन दिलं. करंथीकरास पहिले पत्र अध्याय 15:6 मध्ये आपण ऐकतो की हा भ्रम नाही, 1-2 भ्रम नाही, तर तब्बल प्रभू येशू पुनरुत्थित झाल्यानंतर 500 लोकांना दर्शन दिलेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, 1 किंवा 2 माणसाचा भ्रम असू शकतो, 500 लोकांचा भ्रम असू शकत नाही. येशूच्या कबरेवर सैनिक होते, त्यांचा पहारा होता. त्या काळी शिक्षा होती की पहारेकरी किंवा सैनिक जर त्या कामावर असताना, ड्युटीवर असताना झोपले तर त्यांना फाशीची शिक्षा होती. परंतु आपण
मत्ती कृष्ण वर्तमान अध्याय 28 ओवी 11 ते 15 मध्ये पाहतो की येशू पुन्हा उठलेला आहे, कबर रिकामी झालेली आहे, आता काय करावं हा गहन प्रश्न होता. आणि म्हणून ह्या पहारेकरांना ते लाच देतात आणि खोटं बोलायला सांगतात, अफवा पसरवायला सांगतात, खोटी बातमी द्यायला सांगतात की आम्ही झोपलेलो असताना येशूचं मृत शरीर त्याच्या शिष्याने चोरून नेलेलं आहे. परंतु येशूला अटक झाल्यानंतर शिष्य भयभीत झालेले होते, ते घाबरलेले होते. एवढ्या सैनिकाचा पहारा असताना हे शिष्य येशूचं शरीर येऊन चोरू शकत नाही. त्या व्यतिरिक्त माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे भयभीत झालेले जे शिष्य होते ते स्वतःच्या जीवाची त्यांना पर्वा होती. परंतु पुनरुत्थित प्रभू येशू जेव्हा त्यांना दर्शन देतो तेव्हा हेच शिष्य जे घाबरलेले होते ते येशूसाठी हुतात्मा बनायला तयार होतात आणि आपलं रक्त सांडतात, ते प्राणार्पण करतात. कारण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मेलेल्या माणसासाठी नाही तर पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्तासाठी त्यांचा विश्वास बळकट होतो, त्यांचा विश्वास वाढतो आणि त्या प्रभू येशूसाठी ते जीवन जगतात आणि शेवटी त्याच्यासाठी ते रक्त सांडतात. त्यांनी सत्याची बातमी दिली आणि सुवार्ता दिली. ह्या जगामध्ये अनेक वेळेला आपण देखील अफवा किंवा खोटी बातमी ह्याचे बळी आणि शिकार बनत असतो. आपल्याला फार वाईट वाटतं. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अनेक वेळेला आपण देखील ह्या अफवा पुढे नेत असतो, ह्या खोट्या बातम्या आपण पुढे नेत असतो, इतरांचं जीवन देखील आपण उद्ध्वस्त करत असतो. तर खरं ख्रिस्ती जीवन म्हणजे सत्याची सुवार्ता देणं, उजेडाची आणि प्रकाशाची सुवार्ता देणं, आणि ते करण्यासाठी आपण प्रभूकडून कृपा मागूया. आमेन.